माझ्यासोबत आता माझे सहकारी सिद्धेश टाकवले आहेत। सिद्धेश, नक्की काय घडेल पुण्यात असं वाटतंय? प्रशांत, आता झालेलं असं आहे, मी थोडंसं जरा तुम्हाला मागे घेऊन जातो, कारण जे बैठकीमध्ये काय घडतंय, कारण इकडे याच्या आधी जेव्हा विक्रम काकडेंचा जेव्हा पक्षप्रवेश झाला तेव्हा तिथे मोठा गोंधळ निर्माण झाला होता। राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे विधान परिषदेसाठी विक्रम काकडेंचं नाव निश्चित झाल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातल्या जिजाई बंगल्यावरती एक बैठक सुरू होती। या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे मोठे नेते उपस्थित होते। त्यावेळी काय झालं की विक्रम काकडे यांच्या उमेदवारीबाबत पक्षामध्ये नाराजी असल्याची चर्चा पुढे आली आणि त्यानंतर सुनील टिंगरे बैठकीतून बाहेर पडले। आता सुनील टिंगरे बाहेर पडल्यानंतर टिंगरे नेमकी काय भूमिका घेतात हे प्रत्येकाला माहित नव्हतं। टिंगरे सुद्धा राष्ट्रवादीकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक होते आणि या बैठकीतून बाहेर पडून त्यांनी मग पत्रकारांनी त्यांना घेरलं। त्यावेळी त्यांनी सांगितलं की अजून माझं नाव निश्चित झालेलं नाहीये, मी काही नाराज नाहीये, मी पुढची तयारी करण्यासाठी पार्टी ऑफिसला चाललोय। मात्र या सगळ्यामध्ये एक असं झालं की विक्रम काकडेंना अधिकृत उमेदवारी सुद्धा आता मिळालेली आहे असं सुद्धा आता समजतंय। मात्र त्याच्यानंतर सुद्धा सुनील टिंगरे जेव्हा फॉर्म भरण्यासाठी हे सगळे गेले होते तेव्हा सुद्धा ते तिथे होते। मात्र एक गोष्ट या निमित्तानं अशी झालेली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या काहीसं चित्र आलबेल म्हणजे ठीक नाहीये, कारण जेव्हा काकडेंच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं तेव्हा बऱ्याच जणांनी काकडेंच्या नावाला विरोध सुद्धा केलेला होता आणि त्यानंतर विरोध केल्यानंतर एक दोन गट यामध्ये निर्माण झाले। जेव्हा फॉर्म भरण्यासाठी हे दोन गट गेले, म्हणजे टिंगरेंचा गट एक गेला आणि काकडेंचा गट गेला, तेव्हा तिथे काहीसं गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। दोघांमध्ये काहीशी खडाजंगी सुद्धा झाली आणि त्यानंतर जेव्हा मीडियाचे कॅमेरे जेव्हा तिथे आले तेव्हा दोन्ही गटाने एकदम शांत राहण्याचा पवित्रा घेतला आणि नंतर चेतन तुपे बाहेर आले। चेतन तुपेंनी जेव्हा माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनी सांगितलं की जोपर्यंत सुनेत्रा पवारांचा अधिकृत आदेश येत नाही तोपर्यंत कोणालाच एबी फॉर्म दिला जात नाही। आणि आता एक माहिती हाती आलेली आहे प्रशांती, म्हणजे अशी की विक्रम काकडेंना अधिकृत उमेदवारी दिली आणि सुनील टिंगरेंचा डमी अर्ज भरलेला आहे। आता तो डमी अर्ज भरल्यानंतर सुद्धा आता सुनील टिंगरेंचं नाव अजून निश्चित झालेलं नाहीये, त्यामुळे एकंदरीत काय होतं येत्या काळामध्ये हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण राष्ट्रवादीमध्ये आता पुण्याच्या जागेवरती जरी भाजपनं ती जागा राष्ट्रवादीला जरी सोडली असली तरी सुद्धा भाजपचाच उमेदवार राष्ट्रवादीमध्ये गेलेला आहे। जर आपण बघितलं असेल तर लोकसभेला सुद्धा जेव्हा शिवाजीराव आढळरावांना तिकडे उमेदवारी हवी होती तेव्हा त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी उमेदवारी मिळवली होती। म्हणजे एक गोष्ट प्रामुख्यानं असा अँगल घ्यावा लागेल की भाजपचाच उमेदवार आता राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडणूक लढवणार आहे। नक्कीच, धन्यवाद सिद्धेश आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता। दरम्यान आता नक्की काय निर्णय या सगळ्यामध्ये घेतला जातो, राष्ट्रवादी पक्ष नक्की काय निर्णय घेईल, नक्की उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विक्रम काकडे की सुनील टिंगरे? राष्ट्रपतीच्या कार्यालयातली ही दृश्य आपल्या समोर आहेत, ज्या ठिकाणी आता हे दोन्ही उमेदवार एकत्र बसलेले आहेत। मात्र आता नक्की पक्षश्रेष्ठी या उमेदवारांच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेतात। विधान परिषदेची ही महत्त्वाची निवडणूक, विधान परिषदेची ही जागा महायुतीनं राष्ट्रवादीकरता जरी सोडलेली असली तरी आता नक्की उमेदवारीबाबत काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राष्ट्रवादीकडून विक्रम काकडे की सुनील टिंगरे उमेदवार असणार आहेत तर ते थोड्या वेळामध्येच स्पष्ट होईल। राष्ट्रवादीचे जे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांनी काकडेंच्या नावाला विरोध केला आहे, मात्र विक्रम काकडे यांच्या नावावरतीच शिक्कामोर्तब होईल अशा पद्धतीची चर्चा सध्या पुण्यात सुरू आहे। विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांमध्ये एक स्पर्धा या निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळते। जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्याला मदत करणार, पाठिंबा देणार की नवीन आत्ता प्रवेश घेतलेल्या उमेदवाराच्या गळ्यात उमेदवाराची माळ घालणार हे आता थोड्या वेळामध्येच स्पष्ट होईल। एकीकडे जसं आत्ता आमच्या प्रतिनिधीने म्हटलं त्या पद्धतीनं विक्रम काकडे हे पार्थ पवार आणि जय पवार यांच्या अत्यंत निकटवर्तीय असल्याचं म्हटलं जात आहे। त्यांच्याच उपस्थितीमध्ये थोड्याच वेळापूर्वी काकडे पिता पुत्रांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, त्यामुळे आता राष्ट्रवादीमध्ये नक्की काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आणि दुसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा, भाजपा ही आपलं त्या ठिकाणचं वर्चस्व राखण्यात यश मिळवते।